Hello, good morning, students. Today we are going to learn parts of sentence. म्हणजे काय मित्रांनो, तर वाक्याचे कोणकोणते भाग आहेत हे आज आपण शिकणार आहोत. बघा इकडं, आपण ज्यावेळेस इंग्रजी वाचन लेखन शिकत असतो त्यावेळेस आपल्याला मी जे दररोजचे व्हिडिओ युट्यूबवर टाकतो, तर काही मुलं काय करतात की सर आज बघितला मी व्हिडिओ, काल बघितला नाही. आता बघा, रोज रोज मग आपण जर दररोज व्हिडिओ बघितले तरच आपल्याला ते येईल, नाहीतर कसं होईल, आपण एक व्हिडिओ बघतो, एक सोडून देतो. म्हणजे काय होईल, तुमचं जे बेसिक पासून जे स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला बरोबर शिकता येणार नाही. त्यासाठी तुम्ही काय करा मित्रांनो, आवर्जून पाठीमागचे व्हिडिओ बघा. त्यामुळे तुम्हाला बेसिक पासूनचं शिक्षण येईल. इंग्रजी कशी वाचायची याबद्दलचे मी बेसिक पासूनचे व्हिडिओ टाकलेले आहेत, ते तुम्ही सर्व बघा. आणि जे कोणी माझ्या चॅनल नवीन असेल त्यांनी नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. बघा, आता या ठिकाणी आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये शब्द कसे तयार होतात, त्या शब्दापासून वाक्य कशी तयार होतात आणि त्या वाक्याचे आज कोणकोणते भाग आहेत ते आज आपण बघणार आहोत. वाक्य पार्ट्स ऑफ सेंटेन्स म्हणजे वाक्य हे आपोआप तयार होत नसतं आणि ते वाक्य कसं तयार होतं याबद्दलची माहिती आपण या पाठामध्ये आज घेणार आहोत. बघा इकडं, प्रत्येक वाक्याचे दोन भाग असतात. बघा किती पार्ट्स ऑफ सेंटेन्स, 2. आता कोणकोणते भाग आहेत बघा बरोबर. या ठिकाणी आपल्याला सब्जेक्ट आणि प्रेडिकेट. आता पहा, हे दोन भाग आहेत. या ठिकाणी बघा, सब्जेक्ट कोणता आहे, सब्जेक्ट म्हणजे काय, तर सब्जेक्ट म्हणजे उद्देश. आता पहा, सब्जेक्ट म्हणजे आपण म्हणतो विषय, विषय म्हणजेच काय, उद्देश. तर वाक्यामध्ये ज्या विषयी बोलले जाते, आता ज्याच्याविषयी आपण बोलतो, ज्याविषयी माहिती सांगायलो त्याला आपण सब्जेक्ट असं म्हणतो, त्याला आपण सब्जेक्ट असे म्हणतात. पहा, वाक्यामध्ये ज्या विषयी बोलले जाते त्याला सब्जेक्ट असे म्हणतात. बघा, सब्जेक्ट ही संकल्पना लक्षात ठेवा, कारण आपल्याला वाक्यामध्ये सब्जेक्ट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट इन सेंटेन्स. बघा उदाहरण पहा, जॉईन सोल्ड कॅप्स. एक उदाहरण दिले मी तर की जॉन सोल्ड कॅप्स. या वाक्यात जॉन हा सब्जेक्ट आहे. कोण आहे सब्जेक्ट? जॉन हा सब्जेक्ट आहे. पहा, सब्जेक्ट म्हणजे कोण रे, इथे पहा उद्देश. आता प्रेडिकेट म्हणजे काय, तर विधेय. विधेय कशाला म्हणायचं आणि ते कसं आणि कुठं वाक्यामध्ये असतं. पहा, उद्देशाबद्दल आपण जे सांगतो, पहा हे उद्देश म्हणजे कोण, सब्जेक्ट. सब्जेक्ट बद्दल आपण जे सांगतो का माहिती, त्याला आपण प्रेडिकेट असे म्हणतात. पहा, सब्जेक्ट बद्दल जी माहिती आपण सांगतो त्याला आपण प्रेडिकेट असं म्हणत असतो. वरील वाक्यामध्ये सोल्ड कॅप्स हे प्रेडिकेट आहे. पहा, सोल्ड कॅप्स. हु सोल्ड कॅप्स? जॉन सोल्ड कॅप्स मध्ये या ठिकाणी आपल्याला सोल्ड कॅप्स हे विधेय आहे आणि जॉन हा उद्देश आहे. सब्जेक्ट अँड प्रेडिकेट इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन सेंटेन्स. एक्झाम्पल पाहूया आपण. वरील वाक्यामध्ये आपण काय केलं, पहा की सोल्ड कॅप्स हे प्रेडिकेट आहे. आता याच्यामध्ये महत्वाच्या काही गोष्टी आहेत. पहा, वाक्याचे भाग शिकत असताना आपल्याला विद्यार्थी मित्रांनो की काय काय गोष्टी महत्वाच्या असतात, त्या टीप असतात आणि ह्या टीप आपल्याला वहीवरती नोंद करून घ्यायचं आहे. बघा कोणते, बघा सब्जेक्ट म्हणजे कर्त्याचे कार्य करतो. सब्जेक्ट काय करतो रे, सब्जेक्ट हा कर्त्याचे कार्य करतो. पहा, आता सब्जेक्ट म्हणजे उद्देश, हे कर्त्याचं कार्य करत असतो. दुसरं आहे प्रिडिकेट मध्ये क्रियापद, कर्म व इतर शब्दांचा समावेश असतो. प्रिडिकेट म्हणजे काय, विधेय. याच्यामध्ये काय काय असतं बघा, क्रियापद, कर्म व इतर शब्दांचा समावेश होता. यामध्ये वाक्याची रचना बघा काय आहे, सब्जेक्ट प्लस प्रिडिकेट. अथवा सब्जेक्ट प्लस प्रिडिकेट म्हणजे उद्देश अधिक विधेय, याला आपण या ठिकाणी वाक्यामध्ये घेतो. पहा, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. या ठिकाणी सब्जेक्ट म्हणजे कोण आहे, उद्देश. वर्ब म्हणजे क्रियापद आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्ता, कर्म आणि क्रियापद. या ठिकाणी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पुढे आहे सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट अशी त्याची रचना असते. बघा, या ठिकाणी आपल्याला नोंदी आहे त्या वहीवर लिहून घ्या. या ठिकाणी पाहिजे द किंग लर्न धिस म्हणजे हे शिका. द किंग कोण आहे, सब्जेक्ट किंग आहे आणि वॉज इम्प्रेस्ड. द किंग वॉज इम्प्रेस्ड म्हणजे या ठिकाणी सब्जेक्ट कोण आहे रे, द किंग, आणि वॉज इम्प्रेस्ड हे आहे प्रिडिकेट म्हणजे विधेय. दुसरं आहे दे लिव्ड इन अ स्मॉल हट. आता यामध्ये सब्जेक्ट आहे दे आणि लिव्ड इन अ स्मॉल हट हे आहे प्रिडिकेट म्हणजे विधेय. तर अशा प्रकारे मित्रांनो
थोडक्यामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी पार्ट ऑफ सेंटेन्स बद्दल थोडक्यात माहिती सांगितलेली आहे. जे कोणी अजून माझ्या चॅनलला नवीन असतील त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पाठीमागचे सर्व व्हिडिओ बेसिक पासूनचे बघा. थँक्यू.